टेलिव्हिजन मध्ये जे काही ठराविक माइलस्टोन सिरियल्स किंवा माइलस्टोन कॅरेक्टर्स असतील, आपण त्याच्यात गॅरी हा वन ऑफ द माइलस्टोन कॅरेक्टर होतोच. यामध्ये लेखकाचं खूपच मोठं क्रेडिट असतं असं कॅरेक्टर, आणि का सिरियल हे पूर्णपणे लेखकाचं माध्यम आहे, तो जसं फुलवत जाईल तशी ती फुलते. या दरम्यान तुझा मित्र झाला अभिजित गुरु. तर अभिजित गुरु आणि तुझ्या मैत्रीविषयी आणि एक लेखक म्हणून काय सांगशील, कारण आता तुझी पुढची सिरियल पण तोच आहे. बरोबर. अभिजित गुरु हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं अल्फा करंडकच्या एकांकिकांचं पहिलं वर्ष. त्यावेळेला नाशिकच्या स्वप्नगंधा ग्रुपमधून माझ्या 2 मैत्रिणी, मानसी तरटे आणि रुचा आठवले, आताची जोशी, तर त्या दोघी एक एकांकिका करत होत्या. आता मी त्याच्यामध्ये विशेष इंटरेस्ट घ्यायचं कारण असं, कारण ती एक तर आमच्या संस्थेची होती, पण ती कॉलेजतर्फे असल्यामुळे त्यांच्या SNDT कॉलेजतर्फे ती केली होती. आता त्याच्यामध्ये असं होतं की 2 महिला आपल्या प्रियकराचं वर्णन करतायत आणि अल्टिमेटली त्यांच्या लक्षात येतं की आपण एकाच व्यक्तीबद्दल बोलतोय. आता तालमींमध्ये गमती जमती होताना मी असा एक क्यूट, त्यांचा आवडता त्या ग्रुपमधला मित्र असल्यामुळे त्यांनी मला डोळ्यासमोर ठेवून ती एकांकिका केली, जी इव्हेंच्युअली पहिली आली. पण त्यावेळेला गाजलेली एकांकिका होती समिधा गुरु आणि अभिजित गुरुची, कुठली का मला अगदी जिभेवर नाव आहे, पण अभिजित गुरु आणि समिधा गुरुची त्यावेळेला पण अत्यंत गाजलेली एकांकिका होती आणि दोघांना अभिनयाची पारितोषिकं सगळीकडे गवगवा अभिजितनेच लिहिली होती. हे नाव मी पहिल्यांदा तेव्हा ऐकलं होतं. मग आमची ही मानसी तरटे मैत्रीण मुंबईमध्ये येऊन काम करायला लागल्यानंतर ती आय थिंक 1-2 वेळा त्यांना भेटली, त्यांची ओळख झाली. दोघं नागपूरचे होते. आय थिंक बाय द टाइम ते मुंबईमध्ये येऊन राहत असावेत. सो एवढंच माहिती होतं. पण इव्हेंच्युअली या मालिकेच्या निमित्तानं अभिजितची ओळख झाली, इव्हेंच्युअली समिधाशी झाली, मग दुर्वाशी झाली, आणि आमच्या इतक्या गोष्टी सिमिलर आहेत की त्यामुळे आमची मैत्री कधी झाली आणि ती कितकी घट्ट कशी झाली हे काय आम्हालाही कळलं नाही. बरं, एक तर नाव सेम, माझ्या कॅरेक्टरचं जे त्यानेच लिखाण केलंय त्याच्यातही तो गुरु मी गुरु, तो अभिजित मी अभिजित, त्याच्यानंतर तो नागपूरचा मी नागपूरचा, त्याच्यामध्ये असं सगळं करत करत एवढ्या गोष्टी आमच्या अशा जुळत होत्या. बरं, इव्हेंच्युअली त्याने घर घेतलं, मी घर घेतलं, गाडी घ्यायला आम्हीच एकत्र गेलो, एकाच टाईपची गाडी घेतली. इतक्या सिमिलर गोष्टी घडत गेल्यानंतर की आम्हाला वाटलं काहीतरी कनेक्शन आहे. अर्थात समिधानंतर खूप जवळची मैत्रीण झाली. सो अभिजितशी ना माझं नातं असं मोठ्या भावासारखं आहे, कारण आय नेव्हर हॅड अ एल्डर ब्रदर. मला मोठी बहीण आहे सख्खी, केतकी नाव आहे तिचं, पण मी जेव्हापासून शिक्षणाच्या निमित्ताने वगैरे बाहेर गेलो तर मी बऱ्यापैकी माझा एकटाच होतो. तर आपल्याला एक असं असतं ना की बाकी काही झालं तरी माझा दादा आहे तो घेईल सांभाळून, असं मला कधी कोणी नव्हतं समहाव. सो आय ऑलवेज ट्राय टू क्रिएट अ फॅमिली, ज्या लोकांबरोबर मी काम करतो आणि तिथे माझं ते कुटुंब, त्याचे अर्थात फायदे तोटे पण मला नंतर कळतात बऱ्याचदा की असं सगळे असतीलच मित्र असं काही नाही, आपलं काही असं जवळचं सर्कल असतं असं नाही, पण तेवढं. पण अभिजित गुरु हा टिकला आहे आणि असणार काय. सो त्याच्यामुळे त्याच्याशी खूप मैत्री आली. जेव्हा भेटतो तेव्हा इतक्या गप्पा की आम्हाला काही त्याला विषयाला काही पारावरच राहत नाही, पण तो बिचारा इतकं त्याने बुडवून घेतलंय स्वतःला की त्याच्यामुळे आता भेटणं जरा कमी होतं, पण वी हॅव दॅट स्पेशल बॉन्ड की जसं मुंबईमध्ये हक्कानं चला आज तुझ्याकडे जेवायला येतो असं सांगणारी फार 1-2 मोजकी घर आहेत, त्यांच्यापैकी अभिजित समिधाचं घर आहे. मला असं वाटतं ते घरात नसले तरी आपण जाऊ शकतो. अगदी. किंवा दुर्वाशी पण इतकं छान नातं आहे, ते इतकं पिल्लू छोटं लहानपणीपासून त्याला बघत आलोय की तिला मी हक्कानं, मला फक्त अभिमन, काका नाही दादा नाही काही नाही, आणि ती पण ते पाळते खूप प्रेमानं. सो त्या कुटुंबाशी, त्यांच्या आई वडिलांची, सगळ्यांचीच इतकं सुंदर नातं आहे ना की आय ऑलवेज चेरिश दॅट. आणि आय एम व्हेरी थँकफुल की आपल्या इथे असं म्हटलं जातं की तुमच्या इथे सगळं खोटं असतं, तर तसं ते अजिबात नाही आहे. तुमचे जर बंध जुळायचे असतील कोणाशी तर ते आयुष्यभराचे जुळू शकतात, जे त्यांच्याशी आमचे जुळलेत आणि ते काही कधीच तुटणार नाही. आय थिंक सो रोहिणीताई आणि अभि दोघांनी काम पण केलं होतं ना तुझ्या बरोबर सिरियल मध्ये, माझ्या नवऱ्याची बायको. ते काय कॅरेक्टर्स होते आणि कसं केलं, म्हणजे काय झालं, एक त्याच्यामध्ये एका पॉइंटला मला जितकं आठवतंय, गुरुनाथ सुभेदार जो सगळ्या गोष्टी लपवत करतोय, तर त्याला कोणीतरी त्याचा बडी पाहिजे होता, साथीदार, म्हणून केडी हे कॅरेक्टर निर्माण केलं गेलं, म्हणजे अभिजित गुरुने स्वतः केलं आणि त्याच्यात धमाल केली. मग त्यांना रान मोकळं असायचं. बरं, तोच लिहित असल्यामुळे आम्ही सीन साधारण बोलून घ्यायचो आणि चल करूया. त्यामुळे ना त्या सीन मध्ये काय वाटेल ते करायचो आम्ही. अरब झाला होता अरब झालो होतो, पेस्ट कंट्रोल वाले झालो होतो आम्ही, काय वाटेल ते, आम्ही इकडे जात असती वगैरे असं करून. आम्हाला असं कोणाला अरब वाटेल, पण ज्या गोष्टी स्किट मध्ये केल्या जातात
त्या कॉमेडीच्या याच्यामध्ये आम्ही करायचो. कारण असं होतं की शनाया हे बिंडोक कॅरेक्टर दाखवत होतं की ती बिचारी, तिला काही कळत नाही. नंतर ती अर्थात सुधारते, पण ती एक डम ब्लॉन्ड ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची असल्यामुळे तर तिला वेड्यात काढायला म्हणून मग काही पण असं ते होतं. सो इव्हेंच्युअली रोहिणी त्यांनी पण रोल केला जो केडीची मावशी. तर केडी जर अतरंगी असेल तर त्या महाअतरंगी, आणि त्या जशा राहतात त्या एक काय म्हणू आपण, एक अत्यंत रंगीत व्यक्तिमत्व. त्या सुंदर राहतात, त्यांना छान तयार होऊन अगदी नेल्स पासून कानातल्यांपासून एकूण एक गोष्ट त्यांना त्यांच्या आवडीनुसार चोखंदळपणे निवडलेली असते. आणि अभिनेत्री त्यांनी तसंच केलं तिथे. केडीची मावशी म्हणून जी बहार आणली की मग आम्ही दोघं तिघं असलो किंवा किशोरी ताई असली, अबाबाबा, म्हणजे आम्हाला असं व्हायचं की काय करतोय आपण. वन टेक, आम्ही 3-3 पानांचे सीन वन टेक करायचो व धाड 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 नुसतेच गिव्ह अँड टेक. कारण असं होतं की दोघं एकतर मातब्बर, रोहिणीताई सुद्धा संवादांचं काही त्यांना म्हणजे त्याच्यामुळे ते नाही. अभिजित उत्तम अभिनेता आहेच मुळात, ज्यांना माहिती नाही त्यांना प्लीज लक्षात ठेवा, इज अ वंडरफुल ऍक्टर. आणि त्याच्यामुळे ना ते इतकं टाप 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 इतकी मजा यायची की मला बरं वाटलं त्या दोघांनी खरं मालिकेत नसते आले ना, ते काहीतरी राहून गेलं असतं. तर ते दॅट ॲडेड दॅट स्पाइस इन द सिरियल ओव्हरऑल. पण ह्या सगळ्यानंतर आताची तुझी सिरियल ही खूप वेगळ्या जॉनरची आहे पूर्णपणे. इथे एक रिस्पॉन्सिबल बाप आहेस तू, तुला एक मुलगी आहे, किंवा एका वेगळ्या धर्तीचा पूर्णपणे रोल आहे. तर ह्यातनं त्यात जाताना, कारण हा स्पॅन खूप मोठा नव्हता, मध्ये तू फक्त क्राईम शो, क्रिमिनल शो जो क्राईम बेस्ड शो केला, पण त्यात तू परत होस्ट होतास, एक कॅरेक्टर प्ले करत नव्हतास. पण आताचं कॅरेक्टरचं ही इमेज पुसणं शक्य नाही होणार गॅरीची, कारण ती आपण मगाशी म्हटलं तसं. पण तरी हे करताना तुला काय फरक जाणवतो? कारण प्रोडक्शन हाऊस परत सेम होतं, म्हणून इव्हन दिग्दर्शक सुद्धा सेम होता आमचा, केदार वैद्य. फार नाही, अर्थात प्रयत्न करावे लागतातच. इथे सुरुवातच मालिकेची अशी होती की मी अत्यंत दुःखात बुडालेलो आहे, त्यामुळे स्वतःला दारूत बुडवून घेतलेलं आहे आणि मी त्या माझ्या गेलेल्या प्रेयसीच्या शोकामध्ये कसे बसे दिवस काढतोय. सो त्यामुळे एका अत्यंत आनंदी व्यक्तिमत्वापासून याच्यामध्ये येणं, ॲज अन ॲक्टर आपण ते स्विच करतो, त्यामुळे तसं अवघड नाही गेलं माझ्यासाठी. पण डेफिनेटली आपल्याला एक दरवेळेला कॅरेक्टर सुरुवातीला साकार करताना एक भीती असते बघ, की बरोबर आहे ना, आपण करेक्ट लाईनवर आहोत ना, थोडं असं तर नाही होतं ना. कारण जसजसे प्रसंग येत जातात तसं आपल्याला प्रश्न पडत जातो की हे कॅरेक्टर असं वागेल ना, हे कॅरेक्टर अमुक व्यक्त होईल ना. सो तसं करत करत फार नाही वेळ लागला. त्याच्यामध्ये एक ट्रिकी गोष्ट एवढीच होती की बिंग अ सिंगर अनेक गाणी लिपसिंग करायची होती. सो माझा काही लिपसिंगमध्ये प्रॉब्लेम नाही, मला उलट हातखंडा आहे असं नाही म्हणणार मी, पण मला मजा येते करताना. त्यामुळे मला बऱ्याचदा सुरुवातीला अशाही कॉम्प्लिमेंट्स मिळायचे की तुम्ही गाणी गाता ते खरंच गाताय असं वाटतं. तर मी अनेक गायकांचे शोज, अवधूत गुप्ते, स्वप्नील मांदोळकर, अजय अतुल, सावनी रवींद्र, बेला शेंडे यांचे खूप केलेले असल्यामुळे आय हॅव सीन या सगळ्या आर्टिस्टला फार जवळून, आणि त्यामुळे नकळत त्या काही गोष्टी ऑलरेडी आपल्या होमवर्कमध्ये बॅक ऑफ द माइंड असतात. सो त्यामुळे तसं अवघड नाही गेलं. पण त्या मुलींबरोबरचं नातं दाखवणं ते किती असायला पाहिजे, कारण सुरुवातीला तो स्वराज घरात येतो, तो मला आवडत नसतो. पण पिहू आहे माझी मुलगी, पण मी माझ्या दुःखात आहे. सो या काही गोष्टी आहेत ना, या हळूहळूच आय थिंक डेली सोपमध्ये येत जातात. सो अवघड डेफिनेटली नाही गेलं, पण चॅलेंजिंग नक्कीच होतं. नक्की. आणि परत लहान मुली होत्या इथे, तर त्यांचं पण एक वेगळं असतं, आणि त्या आता ना हळूहळू मोठ्याही झाल्यात ना. सो तो प्रवास तू पाहिलायस, तर ते तुला कसं वाटतं की त्या मुलींबरोबर काम, त्यांची कसं आहे, आपला पण पेशन्स ट्राय केला जातो, त्या मुलांनी तसं सीन केला पाहिजे, डिलिव्हर वाक्य दिली पाहिजे, तर त्या मुलांबरोबरचा अनुभव काय? अगं नाही, मी तुला खरंच सांगतो, आत्तापर्यंत बालकलाकारांबरोबर काम करण्याचा माझा काही पहिला अनुभव नाहीये. माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये पण लहान मुलगा होताच आम्हाला. पण या मुलीना, एस्पेशली अवनी तायवडे, ही काहीतरी वरून घेऊन आली. आपण म्हणतो ना अवनी जोशी, आणि गंमत म्हणजे दोघींची नावं अवनी आहेत. एक अवनी जोशी पिहूचं कॅरेक्टर करणारी, आणि अवनी तायवडे स्वराचं कॅरेक्टर करणारी. मला असं होतं, भार्गवी, आपण या वयामध्ये किती बिंडोक होतो, इतके मूर्ख होतो, हे तर मला कधीच जमलं नसतं. म्हणजे विचार कर, मी हे नेहमी उदाहरण देतो की आपल्याला जे विषय माहिती पण नाही आहेत त्या विषयांवर इमोट होणं आणि एक प्रकारचं प्रोजेक्शन देऊन तो अभिनय स्वरा या कॅरेक्टरमधून करणं, हे त्या लहान मुलाला किती अवघड असेल. जी शाळेत जाणारी मुलगी आहे ग, जे आत्ता काय काय स्पेलिंग चुकत आहेत तिचे, अजून हस्ताक्षर तिचं बरोबर नाही येते, किंवा मॅथ्सचा एखादा प्रॉब्लेम आल्यानंतर तिला आनंद होतो, इतक्या नाईव्ह लेवलला असणाऱ्या मुलीला
एक प्रसंग असा होता, उर्मिलाकडे ती रडत येते तिच्या आईकडे आणि सांगते, गावकरी मला सगळे चिडवतायत आणि आई तुला पण बोलतात ते एवढे. आई मला खरं सांग, शेण खाणं म्हणजे वाईट गोष्ट असते ना गं, मग ते का म्हणतात तुला शेण खातात, शेण खाल्लंस तू म्हणून. आता हा विषय, याच्या मागचा अर्थ हे तिच्या गावीही नाहीये, पण तिने तो सीन जो काय केला, मला असं झालं ही कुठून आली आहे समज हिच्यामध्ये. त्यामुळे ना या लोकांबरोबर, या दोघींबरोबर काम करताना, आणि पिहू पण इतकी सहज करून जाते ना काहीतरी, असं होतं की बाप रे, हे आपण ठरवूनही नाही करू शकणार. तर तो इनोसन्स, ती प्युरिटी त्यांच्यातली, ही ना तुम्हाला अंतर्मुख करायला भाग पाडते. म्हणजे मला बऱ्याचदा असं होतं की हे नको हरवायला. आणि नंतर मग काय होतं, समहाऊ आपण बघ ऍक्टिंगवरचे बरेच इंटरव्ह्यूज बघतो, क्लिप्स बघतो, तर त्याच्यामध्ये एक दोन मी आज परवामध्येच काहीतरी सोशल मीडियावर पाहिलं की आपके अंदर का बच्चा वैसे ही रहना चाहिए वगैरे म्हणतात ना, इनोसन्स असेल. आणि मला असं हेच आहे की ते, हे जे मी बघतोय रोज यांचं, हे जर मला जमू शकलं की हा माझ्यातलं हे मूल जर मी जागं ठेवू शकलो तर. आणि त्यामुळे ती पोरं अफाट करताना बघून ना एक नकळत असं कळतंय ना तुला, अजून खूप करायचंय, असं एक बारीक होतं. त्यांची एनर्जी, ते ज्या पद्धतीनं करतायत. बरं, त्यांच्या आयांनी त्यांना जितकं सुंदर संस्कार केले, त्या मधल्या 2 शॉटच्या मध्ये अभ्यास करतात त्यांचा. मी असतो तर मी धाय मोकलून रडलो असतो की एक काहीतरी सांगा, हे खूप होतंय. आणि ते एन्जॉय करतात, त्यांच्यासाठी हे काही बर्डन नाही. आणि थँक्स टू देअर पेरेंट्स, म्हणजे हे सगळं क्रेडिट त्यांचं आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं इतकं वेगळं ऊर्जा देणार असतं ना. म्हणजे दुपारी आपण जेवून ढेपाळतो आणि तेव्हा यांना उत्साह संचारलेला असतो. उड्या मार, अभि दादा आमच्याबरोबर खेळणार. मग त्यांच्या बाहुल्यांना केस विंचरण्यापासून ते खोटा खोटा मोबाईल घे, मग त्याच्यावर केकची ऑर्डर दे, कारण त्यांच्या डॉलचा बर्थडे, या सगळ्या गोष्टी मी केल्या. मला नेलपेंट लावून घेतलेत, माझ्याच केसांचे जुट्टू बांधलेत, अशा सगळ्या गोष्टी. त्यामुळे मला कामाबरोबरीनं हा जो काय आनंद मिळतोय या मुलींबरोबर काम करताना, तो इतका सुंदर आहे. आणि खरं सांगतो, म्हणजे मी काय आता खऱ्या आयुष्यामध्ये बाप नाहीये, पण या मुली जसजशा मोठ्या होतात ना, मलाही त्रास व्हायला लागला ग. मी त्यांना असं गमती गमतीमध्ये म्हणतो की ए तुम्ही मोठ्या झाल्यावर ओळख द्याल ना, आणि ते आम्ही नाही देणार ओळख वगैरे असं करतात. आणि त्यांच्या आयांकडे बघून मी केवढ्या मोठ्या झाल्या यार, म्हणजे आत्ता आत्ता 11-12 वर्षाच्या आसपास आहेत, लवकरच दे विल बी टीनेजर्स. मग त्यांचं एक वेगळंच जग सुरू होईल, त्या तुटतील आपल्यापासून. आणि मलाच ते असं व्हायला लागलं की यार या पोरी म्हणजे, पण त्यांच्याबरोबर मी जेवढा काळ मी घालवलाय, दॅट इज अमेझिंग. म्हणजे आय एम रिअली थँकफुल टू द युनिव्हर्स की मालिका बाकी सगळं घडत राहो, TRP वगैरे प्रसिद्धी, पण हे इतकं सुंदर होतं ना यांच्याबरोबर काम करणं की खरंच त्या दोघी पोरींना फार प्रेम. अरे वा. आता जसं सिरियल्स मध्ये तू खूप मुक्तपणे वावरलास, तसंच आम्ही तुला नाटकात कमी पाहिलंय. आणि त्याच्यानंतर आम्ही सरप्राईज एकदम बघितलं तुला ते OTT वरती दुरंगामध्ये, हिंदी पूर्णपणे. सो नाटक आणि OTT ह्या दोन, एक नवीन ऍक्टर्सना वेगळे दोन नाटक पहिल्यापासून आहे आपल्या अर्थात, पण OTT नवीन अव्हेन्यू आहे. तर या दोन अव्हेन्यूज विषयी कसं काय सांगशील? नाटक तू म्हणतेस तसं बरोबर आहे. मी थोडं कमीच केलं, कारण टेलिव्हिजनमधल्या व्यस्ततेमुळे तेवढा वेळ देता नाही आला. मला आत्ता सुद्धा इच्छा खूप आहे, पण एकदा त्याच्यामध्ये उडी मारल्यानंतर ना, इट इज रॉंग ऑन माय पार्ट की काही प्रयोग करून मग आता नाही जमत आहे मला, मग फिल्मचंच शूट आलं किंवा हे आलं. टेलिव्हिजनमध्ये तुमचे महिन्याचे किमान 19 ते 22 दिवस लागतात, किमान माझे आत्ता तरी तेवढेच लागतात. त्याच्यामध्ये तालमींना वेळ देऊन त्या निर्मात्यावर, त्या पूर्ण टीमवर अन्याय करणं हे मला बरोबर वाटत नाही. मला मध्ये विचारणं खूप झाली मराठी नाटकांची, आणि खूप दिग्गजांकडून झाली मराठीतल्या, जे मी भाग्य समजतो की त्यांनी मला विचारलं. पण मी जरा थांबलोय की थोडा टेलिव्हिजनमधून किंचित वेळ मिळाला ना, तर निश्चित मला नाटक करायला आवडेल. सो त्याबद्दल काहीच डाऊट नाही. मधल्या काळामध्ये मी जे काही नाटक केलं त्याच्यात मला मजाही खूप आली, पण धावपळही खूप झाली. सो आत्ताची धावपळ बघता मला असं होतं की अजून ॲडिशनल मरमर करण्यापेक्षा, हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागण्यापेक्षा जरा थांबूया, आपण करूया, सगळं करायचंय मला. पण प्रोफेशनल ॲक्टर म्हणून आत्ता मी काही प्रायोरिटीज ठरवल्या आहेत. त्याच्यामध्ये आत्ता नाटक घेतलं तर माझी फार मरमर होईल, म्हणून मी काही काळ करत नाहीये. OTTचं तू म्हणालीस, त्याचा अनुभव फार सुंदर होता. एक तर मला हिंदीमध्ये त्यानिमित्तानं काम करायची संधी मिळाली. हिंदीमध्ये ज्या स्केलला कामं होतात, ज्या व्यक्तींबरोबर कामं केली मी, त्या फार प्रोफेशनल, त्यांच्या क्षेत्रातल्या. आमचे गोल्डी बहेल जे निर्माते होते, त्यांच्या तर घराण्यातच सगळे निर्माते आहेत, चित्रपट
एक स्टार त्यांच्या घरात त्यांची मिसेस म्हणून आहे. सो इतक्या सगळ्या गोष्टी असताना ही लोक जितकी साधी, त्यांचे इंडस्ट्रीबद्दलचे व्ह्यूज, त्यांचे एखाद्या चित्रपटाबद्दलचे सक्सेसबद्दलची त्यांची मतं, हे ऐकणं आणि त्यातनं शिकणं हे फार महत्त्वाचं होतं. गुलशन देवैयासारखा अप्रतिम ॲक्टर, ज्याला मी आत्तापर्यंत अनेक त्याची कामं पाहिली होती, आणि त्याच्याबरोबर काम करताना नकळत असं होतं ना, आपले कसं ट्युनिंग जमतं बघ, की तुला सांगावं नाही लागत मला काही, की मला इथे वेळ लागतो एक रिॲक्शन द्यायला, तर तू पण ते घेतोस. ते गिव्ह अँड टेक जे असतं ना, ती फार मजा आली. आणि आय एम व्हेरी ग्लॅड अँड नॉट सरप्राईज्ड ॲट ऑल की गुलशनला ते फार लवकर कळलं. ऑनेस्टली काय झालं, पहिले काही दिवस ना मी जरा गप्प होतो. मराठीमध्ये कसं होतं, सर ऐका ना, इथे मी हे करू का, इथे हे करू का, थांबा इथे मी हे अमुक करतो, बघा तुम्ही. आणि त्यांनाही आपल्यावर विश्वास असतो बिकॉज त्यांनी पाहिलेलं असतं. हिंदीमध्ये अर्थात ते मला ओळखत नव्हते, त्यामुळे मी पहिल्या काहीतरी 2-3 दिवसात काहीतरी विचारलं, सर यहाँ पे मुझे लगता है थोड़ा इसकी जगह मैं ऐसा करूँ क्या, थोड़ा अच्छा लगेगा. तर त्यांनी अत्यंत पोलाइटली, नहीं अभिजित, लेट्स स्टिक टू द स्क्रिप्ट, मुझे ऐसा लगता है यहाँ पे नहीं करते. याच्यावर आता या शोचा स्टार ऑब्वियसली गुलशन, पण त्याने पुढाकार घेऊन, सर आपके ध्यान में नहीं आ रहा है वो क्या कह रहा है, आप उसे करने दीजिए, आपको समझेगा वो क्या कह रहा है. इज ब्रिलियंट ना, वो कल परसों उसने क्या किया आपने देखा क्या. आणि त्याने हा ठीक आहे करते ना फिर, असं ते झालं ग. सो मग मी सुटलो, मग मी बारीक बारीक काय काय हे करूया ते करूया, आणि दे स्टार्टेड लव्हिंग इट. सो आपलं हे नेहमीच एक ऍक्टर म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला एक स्क्रिप्ट म्हणून 4 वाक्य दिलेली आहेत, त्याच्यामध्ये जीव आणणं, ते आपलंसं करून घेणं, हे आपलं काम आहे ऍक्टर म्हणून. मग त्या शब्दांमध्ये न अडकता मी माझ्या भाषेमध्ये त्या कॅरेक्टरला जिवंत करायचा प्रयत्न करतो ना, ते तिथे केलं आणि ते इतकं छान वर्क झालं. आणि अगेन थँक्स टू गुलशन आणि दी एंटायर टीम की ज्यांनी मला ते फ्रीडम दिलं करण्याचं. त्यामुळे ते अजिबात विनोदी नसलेलं कॅरेक्टर त्याने एवढा ह्युमर आणलाय त्या अख्ख्या सिरीजमध्ये, दुरंगामध्ये, की ती मजा आली. आणि मला खूप सगळ्यांनी कौतुक केलं माझं त्याबद्दल. म्हणजे अगदी प्लॅटफॉर्म झी5 पासून ते सगळ्यांनी ज्यांनी पाहिलं की अरे काय काम केलंय. तर मला असं वाटतं की ते टीम वर्कच असतं, पण तिथे तुमचं ते ट्युनिंग जुळणं, त्यांनी तुम्हाला ती मोकळीक देणं. सो आपल्या इथलं नाटक असो, टेलिव्हिजन असो किंवा हे असो, मला एक लक्षात आलं की टेलिव्हिजनमुळे तुमच्यामध्ये कॅमेरासमोर वावरायची जी सहजता येते, त्याचं तुम्हाला एक बर्डन वाटत नाही. तुम्हाला अँगल कळतो की या अँगलने अच्छा एवढं आहे का, मग मी असं दिसेल, मग इथे मी हे आहे का, तर मी आता फक्त लुक देतो. या काही काही गोष्टी ना तुम्ही एवढे रोज करत असता की वेब सिरीज असो, फिल्म असो, असं कमी दिवसांचं काम ज्याच्यावर खूप अभ्यास केला जातो, तिथे तुमचा तो अभ्यास खरं तर कामी येतो. आणि तो आय एम ग्लॅड की इतकी वर्ष मी जे करतोय ते तिथे मला त्याचा वापर करता आला. सो तुम्ही उगीच चाचपडत नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये खेळता येतं जरा, आणि ती मजा आली मला करताना. त्यामुळे आय रिअली एन्जॉयड, आणि त्याचा अजूनही मला खूप कॉम्प्लिमेंट्स त्याच्या मिळत आहेत. असं नाही का तुला वाटत की मी तुझं काय याच्यावर मत आहे की मराठी कलाकारांना रिस्पेक्ट खूप आहे हिंदीमध्ये, पण जेव्हा काम रोल द्यायची वेळ येते किंवा जेव्हा पैशाच्या निगोसिएशन्स येतात तेव्हा मराठी माणसाला दुय्यम वागवलं जातं, याबद्दल तुझं मत काय किंवा तुझा अनुभव काय? तू म्हणतेस याच्यात काही दुमत नाहीच आहे, म्हणजे हे निश्चित आहे. पण आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांनी ही बॅरियर्स पार करून हिंदीमध्ये उत्तम कामही करत आहेत. 1-2 गोष्टी मला अशा जाणवतात की कधी कधी, नॉट ऑलवेज, कधी कधी वी लॅक प्रोफेशनलिझम, कधी कधी वी लॅक टेकिंग अ स्टँड. हिंदीमध्ये काम मिळतंय म्हणून मग मिळेल त्या पैशांमध्ये, मिळेल त्या टर्म्स कंडिशनवर सगळ्यांनाच करता येतं असं नाही. प्रत्येकाची मजबुरी असते. काहींना असं होतं जाऊ दे ना, चल ना, कमी पैसे जाऊ दे ना, चल ना, मिळतंय ना, कदाचित पुढचं मला तेव्हा मी माझ्या टर्म्स कंडिशन, आणि कदाचित ती वेळ येतेच असं नाही. सो होतं काय, हे त्यांच्या पथ्यावर पडतं. सो बिंग अ रिजनल ॲक्टर अनेकदा त्यांना माहिती असते इनको ज्यादा जरूरत है, इनको वैसे भी मराठी में कर रहे हैं, तो हिंदीमध्ये मी देतोय ना चान्स, या भावनेतून मग हे केलं जातं, अनलेस दे गेट अ बॅक आन्सर ऑन दॅट. अगेन मी सगळ्यांना एका कॅटेगरीत टाकत नाहीये, पण काही लोक ज्यांना मला आठवत आहे, मुझे पता है ना मराठी एक्टर को कितना मिलता है, तो मी म्हटलं वो आप छोड़ दीजिए ना, हम हिंदी के बारे में बात करें. हाँ मराठी से तो ज़्यादा ही दे रहे हैं ना सर. मतलब आप उसके बारे में मत बोलिए, यू थिंक ऑफ मी ॲज अ इंडिव्हिज्युअल आर्टिस्ट आणि अमुक अमुक, पण ते जात नाही बॅक ऑफ द माइंड, आणि याला वेळ लागेल. पण तरी मला कौतुक वाटतं समबडी लाईक सई, जिने पण मराठी डेली सोप, नाटक, अमुक तमुक, स्टँडअप कॉमेडी, रियालिटी शो, हे सगळं करून
ती जेव्हा हिंदीमध्ये काम करते, आज तिची एक उत्तम टीम आहे, ती उत्तम काम करते. अमेय वाघ सारखा आर्टिस्ट आहे, त्याची एक अप्रतिम टीम आहे, तो स्वतःला जसं कॅरी करतो, त्याच्या टीमला त्यांनी इतकं छान जमवलंय, राईट फ्रॉम मेकअप असेल टू हिज मॅनेजर, आय डोंट इवन नो, त्याचं PR असेल. सो ते त्याच्यासाठी काही गोष्टी घडवतात. सो मला असं वाटतं हे प्रत्येकाला मराठीमध्ये शक्य नाहीये हा मुद्दा नाहीये, कारण केपेबल तर सगळेच आहेत, पण प्रेझेंटिंग युअर सेल्फ इन अ प्रोफेशनल मॅनर ऑल्सो मॅटर्स. मग त्याच्यामध्ये ना तुमचं, मला असं वाटतं, सोशल मीडियावरची प्रोफाईलही येते. तुम्ही कळकट्ट कपड्यातले घरातले फोटोज टाकून ह्या करताना तुम्हाला वाटतंय मज्जा, अगेन नथिंग अगेन्स्ट इट, प्रत्येकाचा वैयक्तिक तो प्रश्न आहे. पण मला असं वाटतं इफ यू आर एन आर्टिस्ट, ऍक्टर, तर तुम्हाला असं नाही वाटत का की ज्या वेळेला तुम्ही ऑडिशन दिलेले आहेत अशा प्रोजेक्टसाठी, द फर्स्ट थिंग दे विल डू इज चेक युअर सोशल मीडिया प्रोफाईल, की हा कोण आहे आर्टिस्ट, काय करतो, हे पहिलं नाही करणार. मग तुम्हाला असं वाटतं मी बनियनमधले आणि कळकट्ट कपड्यांमधल्या याच्यामध्ये त्यांना दिसलो, अनलेस द रोल रिक्वायर्स, तर माझे छान प्रेझेंटेबल एक माझा पोर्टफोलिओ असावा तो. सो मग त्या दृष्टीने का नाही मेहनत घेत आपण? सो अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की बरोबर आहे, एक तिकडे अनलेस तुम्ही काम करता रिस्पेक्ट आणि हे सगळे, पण ते ना बारीक हे असणारच आहे. आणि ते आपल्यावर आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल आर्टिस्टवर आहे की त्याच्याशी कसं टॅकल करायचं. ती व्हल्नरेबिलिटी जेव्हा कमी होईल ना, की जसे अनेक आर्टिस्ट मुतोड जबाब देतात, हा नाही मग मला नका विचारू, तर त्याशिवाय त्यांना ते नाही सर प्लीज या ना. कारण मी जेवढं काम केलंय मला दुय्यम वागणूक डेफिनेटली नाही मिळाली. दे डिड नॉट नो ॲट ऑल, हे कळत होतं. पण आता तुला एक साधा प्रसंग सांगतो. आम्ही गेलो कोकणामध्ये शूट करत होतो, गुलशन आम्ही सगळे, आणि तोपर्यंत आमचे एपिसोडिक दिग्दर्शक जे होते ते मला इतकं ओळखत नव्हते. अर्थात त्यांना माहिती होतं चांगला आर्टिस्ट आहे, आपण काम करतो, काही दिवस काम केलं. त्यांच्या दृष्टीने गुलशन वॉज द ऑब्व्हियसली स्टार, आणि ही एज म्हणजे. तर आम्ही गेलो आणि त्या हरणे बंदरावर आम्ही शूट करत असताना बोटीमधून आमचं काहीतरी होतं. अचानक नागपूरकडची काहीतरी मंडळी तिकडे फिरायला आली होती आणि त्या मुलींच्या घोळक्याने मला ओळखलं आणि अरे चा तुम्ही वगैरे, फोटो बिटो सगळं सुरू झालं आणि माझ्या भोवती घोळका झाला. त्यातल्या काहींनी गुलशनच्याच हातात फोन दिला, आमचा एक फोटो काढाना वगैरे, आणि तोही बिचारा बिंग अ व्हेरी स्वीट गाय, त्याने बिचाऱ्याने फोटो, अरे आजा हा या तुम्ही पण या, असं मराठीत व्यवस्थित बोलत त्याने फोटो काढले. आणि यांना असं ही कोण आहे, तर त्यांना तिकडे लक्षात आलं. बरं आम्ही हॉटेलला आलो, तर ते कामतांचं हॉटेल, तिथला शेफ मला येऊन, सर तुम्ही काय मासे बिसे येते, आम्ही आपले टेबल ते जरा डिरेक्टर सर ते प्रोड्युसर ते त्यांना जरा विचारा. तर त्यांना तेव्हा लक्षात आलं की आईला याला एवढं ओळखतात, याने एवढं काम केलंय. सो नकळत त्यांचा हे बदलला. किंवा 2 दिवस ना काम बघितल्यानंतर अचानक असं होतं की ऑब्व्हियसली तुमच्याशी रिस्पेक्टने बोलतात सेटवरचे सगळेच, कारण आप काम अच्छा कर रहे हो. मग राहिला प्रश्न कमर्शियलचा, त्यावेळेला जर ती बाजू तुम्ही व्यवस्थित सांभाळलीत, तुमचं प्रेझेंटेशन असेल, तुम्हाला जो कोण रिप्रेझेंट करत असेल माणूस, और तुम्ही स्वतः तुम्ही व्यवस्थित बोललात, व्यवस्थित आपल्या टर्म्स अँड कंडिशन्सवर निगोशिएट केलं, तर हे चित्र बदलायला वेळ नाही लागणार. हा झाला हिंदीचा भाग. तसं मराठीमध्ये सुद्धा खूप लोकांना हे माहिती नसतं की सिरियल सुरू झाल्यानंतर आपल्याला 3-4 महिन्यानंतर पैसे मिळतात. म्हणजे लोकांना असं वाटतं की जाताना रात्री आपण थप्प्याच्या थप्प्या घेऊन जातो, असं घडत नाही. तर हा एक काळ काढणं म्हणजे एका स्ट्रगलिंग ऍक्टरसाठी किंवा काही वेळेला एस्टॅब्लिश ऍक्टरसाठी पण आपण करत असतो, हा कठीण असतो. तो तुला काय वाटतं त्या काळाविषयी किंवा या सिस्टीम विषयी? कारण आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं, बरेच जणांचं असं म्हणणं आहे की काही वेळेला मराठी इंडस्ट्री त्या बाबतीत डिसऑर्गनाइज्ड आहे थोडीफार. तुझं याच्यावर काय मत आहे? सी अगेन, मी बोलतोय हे सार्वत्रिक नाही. अनेक अपवाद आहेत जे फार उत्तम प्रोफेशनली काम करतात, ज्यांचा काहीही हेतू नसतो, कलाकाराला व्यवस्थित वेळेत मानधन मिळावं, आपल्या प्रोडक्शन हाऊसचं नाव छान राहावं, याबद्दल त्यांचा पुरेपूर प्रयत्न असतो. पण एक जनरल प्रॅक्टिस मी जेव्हा बघतो तेव्हा मला काही काही गोष्टी डेफिनेटली खटकतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा आपल्या इंडस्ट्रीला इंडस्ट्री म्हणतो तेव्हा त्याच्यात इंडस्ट्रीला लागू होतील असे काय नियम पाळतो, असे काय अटी आपल्याकडे आहेत. आपल्याकडे अजूनही नवीन कलाकार आल्यानंतर त्याला बेसिक इतका तरी पर डे मिळावा असं कुठे लिखित स्वरूपात आहे का? उद्या तुला ऑन सेट काही झालं तर तुझा मेडिक्लेम आहे का, तुझा इन्शुरन्स आहे का, किंवा एक संघटना आहे का की तुम्ही मराठी टेलिव्हिजनमध्ये काम करताय ना तर या संघटनेचे सदस्य व्हा. पॉलिटिकल अनेक आहेत, चित्रपट महामंडळ अनेक आहेत, पण त्यातही
त्याचा फायदा तुम्हाला होईल असं फार कमी अनफॉर्च्युनेटली घडतं. म्हणजे प्रशांत दामलेंसारखे असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी कोविडच्या काळामध्ये अनेक बॅकस्टेज आर्टिस्टला मदत केली, वैयक्तिक लेवलवर केली, काही लोकांना बरोबर घेऊन केली, काहींनी त्यांच्या त्यांच्या परीनं केली. पण तरी इज देअर एनी संस्था, इन्स्टिट्यूशन विच इज डुईंग इट? नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला या क्षेत्रामध्ये काम करताना अनेक जे नियम सांगण्यात आलेले आहेत, हे अनेकदा त्या लोकांनी ठरवलेले आहेत. आणि मला अजूनही असं वाटतं, साधी गोष्ट आहे, आज तू एखाद्या दुकानात गेलीस, तुला एक 30-35 हजाराची वस्तू घ्यायची, असं समज काही इलेक्ट्रॉनिक्सच्या शॉपमध्ये गेलीस, AC घेतला, तर तो AC घेताना तू असं म्हणशील का, आत्ता AC दे मला, मी 3 महिन्यांनी पेमेंट देते, कारण माझं पेमेंट 3 महिन्यांनी येणार आहे, 90 दिवसांनी. तो दुकानदार म्हणेल मग 90 दिवसांनी या, किंवा EMI बेसिस जर असेल तर ती गोष्ट वेगळी. दुसरं, तोच AC घेताना तू जर म्हणालीस, ऐक ना, याच्यावरचा जो TDS आहे आणि GST म्हणजे जो टॅक्स तू गव्हर्नमेंटला भरणार आहे, तो तू आधी भर, तू भरलास ना की मग मी भरतो. तर तो म्हणेल नाही, असं नाही होणार, आत्ता तुम्हाला घ्यायचं तर या किमतीला घ्या, मी भरतो की नाही इज नन ऑफ युअर बिझनेस. आणि आपल्या इथे नेमकं तेच घडतंय. अनेक निर्माते हे एकाच वेळेला अनेक प्रोजेक्ट्स करत असल्यामुळे बऱ्याचदा असं होतं, इथला खड्डा भरायला तिकडचा माती आणून भरायचा, हा खड्डा झाला की अरे दुसरीकडून आणा आणि इथे भरा, मग तोपर्यंत इथले आर्टिस्ट सफर होत आहेत. म्हणजे ऑलरेडी 90 डेजची जी काही सो कॉल्ड गॅप आहे ती अजून 1-2 महिन्यांनी वाढते. असे अनेक जण 5-5 महिने पेमेंट नाही दिलेले, किंवा पेमेंट दिलंय पण TDS नाही भरला. GSTचं तर हे आता कॉमन झालेलं आहे की तुम्ही आधी भरा, तो रिफ्लेक्ट झाला तर आम्ही भरू. तर मला असं होतं की हे कुणी काढलेत नियम, याला कुणी मान्यता दिली आहे? तर हे आपले आपलेच ठरवलेले आहेत आणि जे वर्षानुवर्ष चालत आहेत. मग त्या नियमांनी जर जायला गेलं तर, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, मी कदाचित चुकीचंही बोलत असेल, मालिका सुरू झाल्यानंतर 3 महिन्यांनी समजा पेमेंट सुरू झालं तुझं, आता मालिकेच्या मध्ये आलेला एखादा कलाकार आहे, त्याचं पेमेंट पण 3 महिन्यांनी येणार. त्यांचं असेल सायकल, पण त्याचं एवढंच आहे, तुम्ही द्या ना पहिल्या महिन्यामध्ये. तर काय होतं, मग निर्मात्यांना ते अंगावर घेणं कठीण असतं. आय एम शुअर त्यांच्या काही अडचणी कमी नाही आहेत. एवढा सगळा डोलारा सांभाळणं, डे टू डे बेसिसवर आपलं ब्रेक इव्हन करणं, या सगळ्या गोष्टी आहेत. पण तरी सुद्धा अनेक गोष्टी अशा आहेत. माझं इतकं साधं म्हणणं आहे, तुम्हाला 1000 रुपये मिळतात एका एपिसोड मागे, 800 रुपयात तुम्हाला एपिसोड बसवायचा आहे, मान्य करा तुम्ही, तेवढं मी समजू शकतो, कारण तुम्हाला कमवायचं वरचे दोनशे आणि दॅट इज द गणित. पण त्या 800चे 650 नका करू. मग ते अल्टिमेटली कोणावर येतं, तर आमच्या जीवावर येतं. मग ती मजबुरी कोणावर येते, तर आर्टिस्टवर येते, टेक्निशियन्सवर येते. मग कमी पैशांमध्ये येणाऱ्या, कमी दरामध्ये येणारे टेक्निशियन्स आणले जातात, मग ओव्हरऑल तो दर्जाच खाली जातो. सो काय होतं, या सगळ्या गोष्टी चॅनलपर्यंत जातात नाही जातात, त्यांना किती मान्य असतात मला माहिती नाही, आणि तो काय माझा विषय नव्हे, मी माझा अभिनेता म्हणून काम करणे. पण मला निश्चित अशा अनेक गोष्टी खटकतात आणि मी कधी कधी त्या बोलून दाखवतो वेळच्या वेळेला. पण ते कसं आहे ना, मला एक लक्षात आलं की इट इज अ सिस्टीम. या सिस्टीमला फार हलवायची फार कोणाची इच्छा नसते. अनेक चांगले निर्माते, त्यांच्यासाठी हे फायद्याचं तोट्याचं दोन्ही असतं आणि ते बिचारे प्रयत्न करत असतात की जास्तीत जास्त चांगलं प्रॉडक्ट काढून आपली रेप्युटेशन, आपलं पत बाजारामध्ये जास्तीत जास्त चांगली ठेवावी, चांगलं काम करावं. पण निश्चित या सिस्टीमच्या विरोधात कुणी जर काही करायचा प्रयत्न केला तर तो सिस्टीमच्या बाहेर जाईल माणूस, पण सिस्टीम नाही हलणार आणि नको हलायला. सो डेफिनेटली बऱ्याच गोष्टी ज्या मला असं फार वाटतं बदलावं. पण आत्ता एथिकली वेन आय एम वर्किंग इन इट, तेव्हा त्याच्याबद्दल बोलणं मला एथिकली एवढं राईट वाटत नाही, कारण आत्ता मी कमवतोय त्याच्यावर, मी हे करतोय. पण निश्चित ते काही सगळं धुतल्या तांदळासारखे असं नाहीये, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या सुधारल्या गेल्या पाहिजेत. इनफॅक्ट इट स्टार्ट्स फ्रॉम मी. उद्या जर मी विरोध केला, मी काही गोष्टींना नाही म्हणलं, तरच त्या बदलू शकतील, असा माझ्यापासून मी प्रयत्न नक्की करतो. प्रत्येकाला ते शक्य होतच असं नाही, प्रत्येकाची मजबुरी असते, प्रत्येकाचे EMIs आहेत, प्रत्येकाचं आपापलं आहे. सो टू ईच हिज ओन. मी माझ्या बाजूनं जिथे जिथे वाटलं तिथे तिथे या गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत परखडपणे, आणि प्रयत्न केलाय टू मेक इट राईट जेवढं शक्य आहे तेवढं. पण खूप सिरियस गप्पा मारल्या. आता आपण जरा रॅपिड फायर मजा करूया थोडीशी. आता आपण वळूया रॅपिड फायरकडे. रॅपिड फायर, पटापट उत्तर द्यायचे. ओके. सेलिब्रिटी क्रश. हे थांब, मी विचारणार होतो आता स्त्री की पुरुष. नाही सॉरी, एक ऑड नाव घेऊ का मी? तुझी सेलिब्रिटी क्रश आहे? एक ना हिंदीतली ऍक्ट्रेस आहे, आता ती करते की नाही काम माहिती नाही, मेघा गुप्ता म्हणून आहे, माहिती तुला?
मेघा गुप्ता? हो, त्याला माहिती आहे. ती बहुतेक गोव्यात सेटल झाली आता. मी फक्त सोशल मीडिया प्रोफाईल पाहिली, तिचं काम बिम काही नाही. अर्थात ती काही कामासाठी आवडत नाही मला. हा, ती क्रश आहे. छान दिसते. हा. फेवरेट कार? आत्ता टाटा सफारी, पण भविष्यात BMW और रेंज रोवर. ओके. चीट मील? हो, खरं तर खूप गोष्टी मला खायला खूप आवडतं, पण तरी बिर्याणी खात काही नाही खातो मी, खूप खातो. बिर्याणी मला मनापासून आवडते, म्हणजे आडवा हात. फेवरेट डिरेक्टर? सिरियल, सिनेमा, नाटक, जे काही तुला वाटेल, त्या तिन्ही मध्ये सांगितलंस तरी चालेल. खूप आहेत ग, म्हणजे आता केदार वैद्यांनी मालिका केली होती. विघ्नेश कांबळे आता आमच्या मालिकेचे रिसेंट होते आणि खूप छान सीन काढून घ्यायचे. सो विघ्नेश कांबळे. त्यानंतर चंद्रकांत कुलकर्णींबरोबर काम केलं होतं, त्यांची पद्धत खूप वेगळी आहे, त्यामुळे ते. ही 2 नावं आता. 3 माणसाला तुला पार्टीला बोलवायचंय, हयात असलेली किंवा हयात नसलेली, तर ती 3 माणसं कोण असतील? म्हणजे आम्ही सगळे असूच, त्याला चॉईस नाहीये, पण 3 माणसं एकदम स्पेशल. रॅपिड फायर. अरे हो, थांब ना. म्हणजे असं एकतर पार्टी माणसांना बोलवायचं वगैरे, म्हणजे थांब ग, खरंच नाही असं लक्षात येतं की यांना मला भेटावं असं वाटेल असं. मला असं वाटतं विक्रम गोखले, कारण त्यांच्याबरोबर काम केलं आणि नंतर असं झालं की असं वाटतं ना की अजून करायला पाहिजे होतं, तर विक्रम काका आले की मजा येईल. दुसरं माझे शाळेतले मित्र, आरती तायडे आहे, तेजस आहे यंदे, किंवा पंकज पाटील, संवित जोगळेकर, या सगळ्यांना मला बोलवायचं, कारण आमचं फार कमी भेटणं होतं. माझे कॉलेजमधले पण मित्र त्यातच इन्क्लूड करेन मी सगळ्यांमध्ये, बरेच जण आहेत. सो त्यांना फार कमी भेटणं होतं म्हणून ते. आणि तिसरी व्यक्ती नाही आठवत आहे, सॉरी. ओके, आठवलं की सांगतो. ऍक्टर नसतास तर काय झालं? आर्मी ऑफिसर. आर्मी ऑफिसर, ओके. सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? अच्छा, काही ऑप्शन्स आहेत? नाही, सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? 2 गोष्टींची वाटते. एक तर आपण इररिलेव्हंट होऊ ॲज अन ॲक्टर और मित्र म्हणून कोणाला तरी, की आता काय तो असला नसला फरक नाही पडत प्रकारातलं, जे इव्हेंच्युअली कधी ना कधी होईलच. आणि दुसरं जवळच्या व्यक्ती गमावण्याचं, नॉट लाईक त्या सेन्समध्ये की गेलीच कोणी, पण ज्यांच्याशी चांगले मैत्रीचे संबंध आहेत आणि ते अचानक तुटतील किंवा अशा याची एक जरा बारीक इन्सिक्युरिटी किंवा भीती एक असते की. आणि सगळंच म्हणजे मग त्याच्यामध्ये अगदी कुटुंबातल्या जवळच्या व्यक्तींपासून जवळच्या मित्रांपासून, की व्हॉट इफ या व्यक्ती आपल्यापासून दूर गेल्या किंवा गेल्या तर, असं एक बारीक मनामध्ये असतं. सिक्रेट टॅलेंट कुठलं आहे तुझं? माझं नोज इज व्हेरी स्ट्रॉंग, ॲज यू नो. मला परफ्युम्स खूप आवडतात आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की काही काही स्पेसिफिक परफ्युम्स पॉप्युलर ब्रँडचे आणि मला माहिती असलेले, मी अनेकदा असं होतं की लोकांना मिठी मारल्यानंतर मी पटकन ओळखू शकतो आणि मला नंतर लक्षात यायला लागलं की काही जण एम्बॅरेस सुद्धा होतात त्याने, कारण इट्स अ व्हेरी इंटिमेट थिंग व्हॉट यू वेअर. पण काहींना ते छानही वाटतं की मी एखादा परफ्यूम मुद्दाम लक्षात ठेवून मारलाय आणि त्याला अप्रिशिएट केलं गेलं अशा पद्धतीनं. सो मला सुवास खूप आवडतात. बऱ्याचदा मला पटकन वास येऊन, म्हणजे हा मारेल मला अनिता सांगितला किस्सा तर. एकदा सकाळी सकाळी गाडीमध्ये ती पटकन येऊन बसली, हाय अभ्या, गुड मॉर्निंग. म्हणजे नेसकॅफे? हां, आणि विदाऊट मिल्क, विदाऊट शुगर, ब्लॅक कॉफी पिऊन आलीस ना? ती अशी मी बोलणार वगैरे असं झालं होतं तिचं अगदी. तर मला इतके बारीक बारीक वास पटकन कळतात, लक्षात येतात. आणि दुसरं हिडन टॅलेंट, काही बाबतींमध्ये मी मल्टीटास्किंग आहे. म्हणजे मी तुझ्याशी बोलत असताना माझं तिकडेही लक्ष की तो काय करतोय, और हेच आपलं बोलणं चालू असताना एक ओव्हरहर्ड
म्हणतो ना आपण कन्व्हर्सेशन करणं, म्हणजे रेस्टॉरंटमध्ये असताना पलीकडच्या टेबलवर तुझं थोडं हे तिकडे पाहिलंच का, हो माहिती आहे त्यांचा अमुक अमुक विषय चालू आहे आणि आता ते पापड मागवणार आहेत, तुला कधी लक्ष आहे, तर मला माहिती आहे साधारण. सो असं ते जरा खूप, त्यामुळे मला असं फार वाटतं की मी सिक्रेट सर्व्हिसेसमध्ये वगैरे असायला पाहिजे होतं, माझं फार चौफेर लक्ष असतं. आता तू सिक्रेट टॅलेंट सांगितलं, त्याचा पुढचा प्रश्न हा, म्हणजे जेव्हा मला विचारलं होतं की तुझ्याबद्दल काय काढता येतील प्रश्न, त्यातलं मी काढलाय, तुझं फेवरेट परफ्यूम कुठलं आहे? हे असं एक नाही, खूप आहे. हे इथेच 2 आहेत. आता जर तुम्हाला दिसत नसेल तर इथेच 2 आहेत, पण तरी ॲक्वा दी जिओ इज अ व्हेरी कॉमन आणि काय म्हणू सगळ्यांना आवडणारा. रसासी कंपनीचा एक हवास म्हणून एक परफ्यूम आहे, विच इज स्वीट आणि सगळ्यांना आवडणारा. म्हणजे इतकं की मी एका दुकानात तो लावून गेलो होतो आणि त्या दुकानदाराने मला आपका ये परफ्यूम कौन सा है, हां. सो इट्स अ ऑल टाईम फेवरेट परफ्यूम. आणि टॉम फोर्डचे फ्रेग्रन्सेस, ज्याच्यामध्ये मग ते टस्कन लेदर असोत किंवा टबॅको वनील असोत, असे काही काही खूप मॅनली स्ट्रॉंग परफ्युम्स असे काही काही आहेत. हा प्रश्न खरं तर तुझ्या बाबतीत होऊ शकत नाही, पण आमच्या टीमला विचारायचा होता की आतापर्यंत किती वेळा जिमचे पैसे भरलेस आणि गेला नाहीस? आता तर खूप रेग्युलरली, पण कॉलेजच्या दरम्यान एखाद्या वेळेला रेग्युलरली नाही गेलो. म्हणजे आत्ताही असं होतं की माझा ट्रेनर संजित चांदोरकर आणि आम्ही खूप रेग्युलरली करतो. म्हणजे इतकं की मी जिमला असतो, तो कुठेतरी आता लखनौला वगैरे आहे की इंदोरला, आणि तिथून आम्ही ऑनलाईन करतो. मुंबईत जरी असला तरी तो ऑनलाईन असतो आणि मी एकटा जाऊन जिममध्ये करतो. तेही दिवसभर शूट करून रात्री 10 ते 11 जाऊन मी वर्कआउट करतो. पण कॉलेजच्या दिवसांमध्ये डेफिनेटली असं होतं ना की चला जरा मित्र आहेत म्हणून, हे त्यावेळेला 1-2 वेळेला असं होतं की जरा 2 दिवस गेला, अंग दुखायला लागलं आणि आता आता बास केलंय. असं नाही, असं खूप पर्टिक्युलर आहे, आम्हालाही भेटत नाही जिम असेल तर. स्टारस्टक मुवमेंट कुठली आहे तुझी? फार नाही ऑनेस्टली, कारण आय बिलीव्ह इन वन थिंग की मलाच स्वतःला त्या पदावर पोहोचायचं असल्यामुळे मी असा हा वगैरे असा फार कमी होतो. पण तरी आय रिमेंबर अ मुमेंट, आणि डेफिनेटली मला असं वाटतं बाकी सगळं सोडून दिलं तरी हे व्हायला सुद्धा भाग्य लागतं. सचिनजी पिळगावकरांच्या आत्मचरित्राचं उद्घाटन होतं, त्याचं मी निवेदन करत होतो आणि पुष्कर श्रोत्री मंचावरून आणि मी खाली मान्यवरांच्या समोर माईक न्यायला, त्यांना विचारायला असं होतं. पहिल्या रांगेमध्ये सचिनजी स्वतः, सचिनजींच्या आई, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर असे रांगेत, सोनू निगम असे सगळे रांगेत बसलेले आहेत. आणि सचिनजींच्या आईंना प्रश्न विचारला की सचिनजी लहान असताना कसं होतं बालपण आणि काय. तर त्या बोलत होत्या, त्यांना बोलता यावं त्यांच्यासमोर माईक, म्हणून मी धरला. आता इथे बच्चन साहेब बसलेत, त्यांची शाल माझ्या हाताला लागतीये आणि आत्ता आपण बोलत असताना अचानक असं करतो ना की एखादं त्यांनी प्रसंग सांगितला आणि आपलं अचानक एकमेकांकडे लक्ष जातं की हो ना, किती वाईट झालं, किंवा कसं बरोबर आहे ना, किती कठीण आहे. तसं माझे आणि बच्चन साहेबांचे लुक झाले ग, आणि ते त्या चष्म्यामधून त्यांचे असे सुरकुतलेले डोळे मला दिसत आहेत. असं त्यांनी एक रिॲक्शन दिली आणि मी आत्ता बच्चनजींच्या पायापाशी बसलोय, शेजारी सचिन तेंडुलकर आहे, मी माईक सचिनजींच्या आईंच्या समोर धरलाय, त्या बोलतायत, पलीकडे सोनू निगम पण बघत. तर यांच्या एवढ्या जवळ यायचं भाग्य या अख्ख्या सभागृहात मला एकट्याला आहे. आणि आता याच्या पुढचं सांगतो, त्यांचं उत्तर झालं आणि मी खरंच सांगतो, मला इतका मोह मी आवरलाय माझा की मी तो माईक ठेवून फक्त गुडघ्यावर हात ठेवून असा एवढंच करणार होतो मी की काही नाही, त्या निमित्तानं त्यांना हात लावावा, इतकं जवळ मी होतो. पण मला असं, आपण ऑब्व्हियसली अवघडलेल्या परिस्थितीत असतो बऱ्याच वेळ, असं आपण एक हात ठेवून उठतो ना, किंवा तो माणूस आहे आपल्याला मदत. मला इतका मोह झालं की त्यांच्या गुडघ्यावर हात ठेवून हे करावं, पण मी केलं नाही. पण आय थिंक दॅट वॉज लाईक अ स्टारस्टक मुवमेंट. मी काही सेकंद त्या सुरकुतलेल्या डोळ्यांकडे बघत होतो आणि मला असं जाणवत होतं की या माणसानं म्हणजे भारताला वेड लावलंय, याच्याशिवाय आपण बॉलिवूडचा इतिहास लिहू शकत नाही. या माणसाकडे बघत अनेक लोक येतात, याला बघण्यासाठी म्हणून दर रविवारी एवढी गर्दी होते. तो सदी का महानायक, आपल्या शेजारी असं, हो बरोबर, काय विचार असं करतोय. आणि सॉरी, म्हणजे मला असं झालं की नाही, म्हणजे हे होण्यासाठी पण भाग्य लागतं. सो आय थिंक दॅट मोमेंट. सोशल मीडियावर कधी कोणाला स्टॉक केलंयस का? स्टॉक? हो हो हो, म्हणजे बघायला काय जात आहे ना, इतके सुंदर सुंदर मुली काय काय सगळं टाकत असतात.
त्यामुळे निश्चित गुपचूप बघायला पाहिजे. पण असं एखाद्या सेलिब्रिटीला किंवा असं स्टॉक केलंस कोणाला? स्पेसिफिकली नाही, पण डेफिनेटली काय होतं ना, मला एक लक्षात आलंय, तो अल्गोरिदम असा आहे ना की तुम्ही एखादी गोष्ट सर्च केली की तुम्हाला तेच दाखवत राहते. मग मी डेलिबरेटली ते बघत नाही, मी नवीन काहीतरी बघतो. पण मग त्याला लक्षात येतं याला बहुतेक ना अमुक प्रकारची त्यांनी मुलगी पाहिली होती, तर इकडच्या तशाच मुली दाखवायला सुरुवात करतो. तर अरे थांब, मी आपलं सहज म्हणून पाहिलं, एवढं काही सिरियसली घेऊ नको. असं होतं अनेकदा. पण स्टॉक करण्यापेक्षा असं होतं ना की अचानक कोणीतरी भेटतं तुला एखाद्या कार्यक्रमात, हाय कसा आहेस वगैरे, एक फोटो काढूया, फोटो चला आता नेक्स्ट टाइम भेटूया, मागच्या वेळी तू आला नव्हतास आमच्या सेटवर आलो, हा 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 हा, आणि तो हा भेटला होता ना पराग त्याने, मग आणि तुला काही टोटल लागत नाही बघ. आणि मला असं होतं की मग शिट, आपण विचारूया कोणाला तरी. मग कोणाला तरी विचारते, सॉरी मला ती भेटली होती, नाव काय रे मला लक्षात नाही, आय एम व्हेरी बॅड विथ नेम्स. मग मला कोणते, अरे ती ही भार्गवी चिरमुले. अच्छा अच्छा, हो हा, अच्छा हा, आठवलं आठवलं. मग मी घरी जाऊन भार्गवी चिरमुले, ओ अच्छा ही, या प्रकारचं स्टॉकिंग होतं. अदरवाईज इंस्टाग्राम मला जे जे दाखवतं ते मी इमानी इतबारे बघतो, छान छान मुली. आमच्या काही मित्रांना ते पाठवतो, पण ही पाहिलीस का, किती सौंदर्यवती आहे. सॉरी, हे संवित कटकर, चंचला झांगुर्डे काय होती काल ती, चंचलाच ना? हो हो, असं काहीतरी नाव होतं. हो, सुखदा अशा नावांवर जातेच, म्हणजे झांगुर्डे म्हणजे कोण आहे, कोणाच ठाऊक. एम्बॅरेसिंग मोमेंट बऱ्याच आहेत. एक लहानपणीची सांगतो, ही मी कुठेही बोललेलो नाही. परभणीच्या शाळेत असताना जेव्हा मी नाटकांमध्ये भाग घ्यायला जस्ट सुरुवात केली होती, तर त्यातल्या त्यात मी जरा गोरागोमटा दिसतो, बरं बोलतो म्हणून मला आठवते 2 सर होते, मला त्यांची नावं नाही आठवत, यंग सर होते, आणि त्यांना खूप हे होतं की नाटक करावं. मला त्या नाटकामध्ये त्यांनी घेऊन मला बक्षीसही मिळालं होतं, खूप कौतुक झालं होतं. तर मला आठवते मला एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायला त्यांनी लावला. विषय होता नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोसांवर मी एक भाषण तयार करून, पाठ करून मी त्याच्यात भाग घेतला. आता ही स्पर्धा होती दुसऱ्या शाळेमध्ये. तर तुला माहिती आहे, त्या दुसऱ्या शाळेमध्ये स्पर्धा असल्यानंतर ते आपल्याच शाळेतल्या मुलांना चीअरअप करतात आणि इतरांची हुरी उडवतात. तर मी तिथे गेलो, तर इतर जे जे कंटेस्टंट येत होते त्या सगळ्यांना ते हे बू वगैरे सगळं चाललं होतं. मी आलो तर त्यांचं तेच सुरू झालं. तर माझा अर्धा कॉन्फिडन्स तिथेच डळमळला. समोर परीक्षक आहेत, ती पोरं आहेत, कलकल चालू, कोणाला काही ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. वक्तृत्व स्पर्धा. मी आपलं मला पाठ आहे ते सगळं बोललो बोललो बोललो, शेवटपर्यंत कसं बसं भाषण नेलं. पाठ होतं ना कारण, आणि शेवटचं वाक्य होतं, पण तोपर्यंत मी इतका डिस्ट्रॅक्ट झालो होतो की माझं शेवटचं वाक्य असं आलं, आणि त्या भीषण विमान अपघातात त्यांचा जन्म झाला. तर मलाच रिअलाइज व्हायला काही सेकंद गेली, आपण काय बोलून बसलोय. पोरांना कळेना, बरं अर्ध्यांचं लक्ष नव्हतंच, ज्यांचं लक्ष होतं त्यांनी हसायला सुरुवात केली. मग परीक्षकांनी कपाळाला हात मारला, माफ करा, त्या भीषण विमान अपघातात त्यांचा भीषण मृत्यू झाला. आणि याच बरोबर मी माझे तोपर्यंत मी रडकुंडीला आलो होतो. मला असं होतं का एकदा मला भाग घ्यायला लावला याच्यामध्ये, मला नव्हता घ्यायचा. सो दॅट वॉज द मोस्ट एम्बॅरेसिंग मुवमेंट. तेव्हा मला लक्षात आलं की नाही, स्टेजवर जायचं तर यू हॅव टू बी व्हेरी प्रिपेअर्ड. सो ती एक एम्बॅरेसिंग, आणि बाकी नाव आठवत नाही म्हणून अनेक एम्बॅरेसिंग मुवमेंट्स तर होतातच. समोरच्या व्यक्तीचं. कधी कधी खूप माणसांना भेटत असल्यामुळे असं होतं. तसंही, पण आय एम प्रिटी बॅड विथ, मला चेहरा लक्षात राहतो, पण हा चेहरा वेगळ्या सेटअपमध्ये, एक मिनिट आपण भेटलोय कुठेतरी. तर पूर्वी असं व्हायचं की मी आपलं चापलूस, अरे ओळखतो की, सांगा बरं कधी, मग मी गडबडायचो. मग मी आता स्पष्टपणे सॉरी मला नाही आठवलं, मला प्लीज सांगा, असं करतो आणि वेळ मारून देतो. एक दिवस तुला कोणीतरी वेगळं म्हणून जर जगायचं असेल तर ती कुठली व्यक्ती असेल आणि का? एक दिवसासाठी. व्हेरी नाईस. मला असं वाटतं, मला असं आपल्या क्षेत्रामध्ये ज्यानं सगळी शिखरं बघून झालेली आहेत, म्हणजे आता ऑनेस्टली आपल्या लेवलला आपण काम करताना मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय, मला सगळी अवॉर्ड्स मिळवायचे आहेत, असं एक वाटत राहतात ना महत्वाकांक्षा. तर हे ज्यांनी केलंय, असे जे सुपरस्टार आहेत, समजा अमिताभ बच्चन, समजा सोनू निगम, किंवा असे स्टार्स, यांच्यासारखं आयुष्य एकदा एक दिवस का होईना जगून बघायचंय. याच्यात मला एका फार चांगल्या व्यक्तीचं एक वाक्य आठवतं. जिम कॅरी एका कुठल्या तरी इंटरव्ह्यूत म्हणाला होता, बहुतेक जिम कॅरी, की मला असं वाटतं प्रत्येक व्यक्तीनं श्रीमंत व्हावं हे जाणून घेण्यासाठी की बिंग रिच इज नॉट एव्हरीथिंग. सो म्हणून माझी इच्छा आहे की सगळ्यांनी व्हा,
सगळं कमावल्यानंतर मग तुम्ही नुसते बसून जे तुम्हाला लक्षात येतं ना, की हा ठीक आहे रे, याचं काही नाही एवढं. अल्टिमेटली व्हॉट मॅटर्स इज दिस स्मॉल थिंग. कुणीतरी तुम्हाला विचारणं, कुणीतरी विचारपूस करणं, व्हॉट एव्हर. तर या कारणासाठी सगळ्यांनी ते, म्हणून मला असं फार वाटतं की आपण जे भल्याभल्यांचे किस्से ऐकतो बघा अनेकांचे स्टार्सचे, की यु नो ज्या वेळेला मला लोक विचारत होते तेव्हा मला वेळ नव्हता वगैरे प्रकारातले, मला असं वाटतं यांचं एखादं दिवस आयुष्य जगून बघावं, म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल की नाही आपलं बरं आहे, ओके. असं तुझ्या बायकोशी म्हणजे अर्थातच सुखदाशी कधी खोटं बोललायस का, आणि कधी खोटं बोलला असेल तर काय होतं? बारीक सारीक, फार असं मेजर नाही. काय होतं अनेकदा हे कुठलंही मॅरिड कपल मान्य करेल, भले मनातल्या मनात, की प्रत्येक वेळेला तुम्ही सगळं खरं सांगायला गेलात तर ते काही, हे बघ, प्रत्येकाचं काही नातं सोकळ आदर्श नसतं. ते तुम्हाला आदर्श बनवावं लागतं, आणि आदर्शपेक्षा ते कम्पॅटेबल बनवावं लागतं. ते दुनियेच्या दृष्टीने आदर्श असेल किंवा हे असेल, पण तुमच्यासाठी ते तुमच्या आयुष्यामधलं करेक्ट कम्पॅटेबल आणि कम्पॅटेबिलिटी बनवावी लागते. सो अनेकदा असं होतं, आत्ता आमचा काल परवा विषय झाला की तिच्या कुठल्या तरी एका मैत्रिणीनं काहीतरी एक गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगितली आणि त्याच्यामुळे तो जरा नाराज झाला, आणि मग त्यांच्यात काहीतरी वाद झाले. आणि आम्हाला असं, पण मुळात काय गरज होती तिला सांगायची एवढं? तर ते नाही, तिच्या मनात नाही राहवलं गेलं वगैरे. तर मला असं वाटतं की अनेकदा किती नाही म्हटलं तरी तुमच्यामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन असणार. तुम्ही काय हरिश्चंद्राचे पुतळे नाही आहात ना, अनलेस तुम्ही खूप काहीतरी अत्यंत वेगळं काही करताय, काहीतरी मेजर गोष्ट लपवताय. मला असं वाटतं एक ज्याला सफेद झूट म्हणतो आपण, बारीक सारीक गोष्टी की ज्या न सांगितल्यामुळे वादाचे प्रसंग टळू शकतील, इट्स ओके. त्यामुळे असं स्पेसिफिकली नाही हे आठवते, पण बऱ्याचदा असं होतं की आता अभि तू नको ना रे, तू कशाला त्याच लोकांना परत भेटायला जातोस, आणि मग तुलाच त्रास होतो की नाही. मग तर आता मला माहिती आहे याच्यावरून मला बोलणी बसतीलच कदाचित, तर मग अशा वेळेला मी जरा टाळतो, आणि नंतर कधीतरी विचारल्यावर खरं सांगेनच की, पण मी स्वतःहून सांगितलं नाही, असं एक बारीक सारीक चालतं, ठीक आहे. आणि ते तिलाही माहिती आहे, म्हणजे त्याच्यात काही नाही. आणि इट सेम गोज फॉर हर ॲज वेल. म्हणजे तिने पण मला एक दोनदा विचारलं, पण मग मी हे केलं तर मग तू म्हणशील, मी कशाला म्हणेन, तू यू गो ऑन. मी विचारलं तर गोष्ट वेगळी, पण दॅट्स ओके. म्हणजे तेवढं तुमच्यात समजूतदारपणा हवा. एक तर सगळ्यात मुळात खूप थँक्यू की तू वेळात वेळ काढून आमच्या या पॉडकास्टमध्ये आलास. फक्त माझा मित्र आहेस म्हणून नाही, पण खूप इच्छा होती आमच्या टीमची की अभिजित खांडकेकरचा, कारण लास्ट टाइम तू आम्हाला ओझरती भेट दिली होती आमच्या माहोल मुलींच्या वेळेला. तर आमची खूप इच्छा होती की तुझ्याबरोबर पूर्ण पॉडकास्ट करावा, जाणून घ्यावं तू आरजेपासून अभिनेत्यापर्यंतचा प्रवास. आणि मला सांगायला खूप आनंद होईल की मी सगळा प्रवास त्याचा पाहिला आहे. आम्ही खूप जवळचे मित्रमैत्रिणी आहोत, पण त्याच्या काही गोष्टी आणि काही विचार आज मला कळलेत तुम्हा सगळ्यांना हे प्रश्न विचारल्यामुळे. सो थँक्यू सो मच, तू या कार्यक्रमात आलास आणि गप्पा मारल्यास त्याबद्दल आमच्याकडनं छोटंसं तुला. थँक्यू, सो स्वीट ऑफ यू. आणि खरंच मला खूप बरं वाटलं. म्हणजे तुला माहिती आहे, पण प्रेक्षकांना माहिती नसेल, मी आज ऑलरेडी एक पॉडकास्ट करून आलोय, खूप बोलून आलोय, आणि आपला मुहूर्त लागत नव्हता बराच काळ. तर मला असं होतं की ठीक आहे, बघू, जे येईल तशा गप्पा मारू. कारण मी हे पाहिलं की तू फार उत्तम संवादक आहेस, तू समोरच्याकडून ते काढून घेतेस. आणि आय एम नॉट जोकिंग, तू ज्या पद्धतीनं सुरुवात केलीस आणि ते सुरू झालं, मला अजिबात असं काही वाटत नाही की इंटरव्ह्यू देतोय किंवा कुठला पॉडकास्ट. एकतर तुम्ही म्हणजे घरात बसून जो काही फील दिलेला आहे, त्यामुळे अगदी घरात छान मैत्रिणीशी गप्पा मारत 4 गोष्टी उलगडाव्यात अशा पद्धतीनं सगळं झालं. आणि आय एम व्हेरी ग्लॅड की या निमित्तानं आपल्याला परत एकदा कनेक्ट होता आलं. थँक्यू. थँक्यू सो मच.